छोटीशीच रांगोळी अशी काढली. ते शेंगदाणे भाजून घेते. आता या इथे दोघं इथे चहा प्यायला बसले. मी पण थोडासा घेतलाय चहा, जास्त नाही. तर इथे आता आम्ही जेवायला घेतलाय. सगळी जेवतून आता एकत्र बसून. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळपासून माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे, घरातली कामं वगैरे करून झालेली आहेत, रांगोळी वगैरे काढून झाली. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढली. आणि आजचा माझा हा लुक बघा, सिम्पलच केलं, कारण आता घरात कामं वगैरे पण करायची असतात, कुठे जायचं आहे नाही आपल्याला, म्हणून मी एक सिम्पल असा लुक क्रिएट केलं आहे. बघू शकता, गजरा अंबाडा नाही बांधला, छोटीशीच रांगोळी अशी काढली. इथे ताई पण रांगोळी काढतात त्यांच्या गावाजवळ. देवपूजा वगैरे करून झालेली आहे माझी. आता चला आपण काहीतरी नाश्त्याला वगैरे बनवूया. आपले साबुदाणे आणले, भिजत ठेवलेत आपण, ते बघूया कसे झालेत. वाव, मस्त असे झालेत बघा, सुके एकदम. आणि इथे हे पण पाणी काढून घेते आता मी. तर इथे मी आता साबुदाण्यांच्या वड्यांसाठी बटाटे उकडत ठेवलेले आहेत. आणि इथे सिनोला आणि दूधला चहा बनवत ठेवलेला आहे. तर इथे बघा, आपले साबुदाणे मस्त भिजलेले आहेत असे. पण आपण मॅश करून घ्यायचं आहे, पूर्ण असं मॅश करायचं आहे. ते शेंगदाणे भाजून घेते. चहा झाला, त्यानं दोघांना चहा देऊन पण आता या इथे दोघं इथे चहा प्यायला बसले. मी पण थोडासा घेतलाय चहा, जास्त नाही. चला, लाईट पण आली. काय आहे आज आषाढी एकादशी? कुठले देवाची असतं ती? विठ्ठलाची. विठ्ठल कुठे आहे माहिती आहे? हां, कुठं आहे? नाही, पंढरपूर. पाठीमागं कपडा आहेत, ते इग्नोर करा. काय मग बोलू, किती दिवस आलास तू वस्तीला? 2 दिवस. किती लांब आहे तुमचा गाव? गाव कुठल्या गावचा असतो? बेलपाड. मी कोण तुझी? आत्या. हां, कोणच्याकडे आलास? आत्याच्या घरी. हां, 2 दिवस असतील ना. हां मग स्कूलमध्ये कधी सुट्टी? आज पण हां. असं आहे का?
आता स्मरण पण येणार आहे आज गोष्टी. वस्तीला येणार आहे का? आज सगळी सिंधूची गँग येणार आहे वाटतं. मग मजा करशील रे बाकी. हां. चालेल. तर इथे मी आता वडे बनवून घेतलेले आहेत. तर मी आता ते फ्राय वगैरे करून घेते. आणि इथे बघा चटणी पण मी बनवलेली आहे शेंगदाण्याची. चला आता हे गरमागरमच खायला बरे वाटतात. मग ते तळून घेते आता. आता पावसामुळे तर सगळं चेंजेस झालं आहे. कधी पण कपडे धुलायचे असं झालं आहे. पहिले कसे आपण संध्याकाळीच कपडे धुलायचे, आता दुपारी पण झुलून ठेवायला लागतात कारण 2-2 दिवस सुकत नाही त्याच्यामुळे. तर मी आता इथे कपडे वगैरे झुलून ठेवलेले आहेत. तर चला आता या अलमारीमध्ये रचून ठेवते. इस्त्रीचे कपडे ते याच्यामध्ये भरून ठेवते मी. जे इस्त्रीचे कपडे मला इस्त्री घालते. तर इथे मी आता वडे फ्राय करायला घेतले. इथे असे म्हणजे कसं गरमागरमचं खायला बरं वाटतात. चला मी आता चिमणी चालू करून घेते. आपल्याला हे वडे अशी मंदाचेवर शिजवून घ्यायचे, म्हणजे आतमधून शिकली खुसखुशीत होती आणि तेल पण जास्त नाही लागणार नाही. आता वडे झाल्यावरच तुम्हाला दाखवते. इथे आपले अशी मस्त वडे तळून झालेले आहेत. इथे बाकी तळत ठेवलेले आहेत. तर चला आता जाऊया खायला. सिनो द्वित या चला. तर इथे बेस्ट अरेंजमेंट केलेली आहे आमच्या तिघांसाठी. वडे, चटणी शेंगदाण्याची आणि इथे प्लेट्स. ये चला या लवकर, चला खायला या. इथं बसतो मी, इथं बसतो. आपल्याला बनवत ठेवलं ना, लागलं तर या. चला आता आम्ही हे एन्जॉय करतो. चटणी देऊ, सिनोला देते चटणी. तुला पाहिजे, तुला गरम झालं असेल ना. होऊ दे थंड. सिनो दादाने स्टार्ट केला बघ. तर चला आता आम्ही वडे खाऊन घेतो. अय कसं लागलं ते सांगा. तुम्ही खाऊन बघलास काय बोला. बघितला होता त्याने वाटतं खाऊन. चटणी तिखट नाही, बस नॉर्मल आहे. कसं आहे? मस्त. मग सिनो तू सांग. मस्त. शिव येते तेव्हा ते
पंचमी बनव. गोड पण लागत होता. आता सिनूचा इथे आराम करतात आणि मी चालू होतं या रूममध्ये आराम करते थोडा, कारण आज संध्याकाळी लवकरच जरा जेवण बनवायला घेईन मी. जरा आराम करते, टाईम आहे तर आज जरा वातावरण पण बरं आहे बघा, ऊन वगैरे आहे बाहेरच. आणि असाच ऊन म्हणजे असाच माहोल राहू दे वारकऱ्यांसाठी, खूप छान आहे हा. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि बघू शकता आता पाऊस पण लागला थोडासा. मी ते जेवणाला सुरुवात केली, तर ती भेल होती ती जरा मी उकडत ठेवली जराशी. आणि आता थोडासा चहा वगैरे घेते आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करते. तर इथे मी भाजी घेतली आणि कापून घेते ती अगोदर. तर ह्याची मी भाजी बनवणार आहे पालकची, आणि इथे भेंड्याची भाजी बनवणार आहे, आणि ही सुकी भाजी आणि इथे वरण. तर चला ही सर्व भाजी वगैरे कापून घेते मी.
इथे आता आपलं जेवण रेडी आहे, बघू शकता. ही आहे सुकी भाजी, वरण, भेंडी, खारवड्या, भजी आणि आता भात होते. तर आता आपलं जेवण रेडी झालं आहे. इथे 2-3 भांडी ती घासून घेते आणि दिवाबत्ती करते. आता इथे जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं करून आणि पूजा वगैरे करून झालेली आहे. मला वाटते सिनोसा आले बघायचं आणि सिनोसा पण आलेले आहेत आणि ते बघू शकता. असं वाटते घर एकदम म्हणजे असं प्रसन्न वाटतं आणि वाटेल चप्पल बाहेर काढायची. चला पाय धुवा. चला जेवणार होता का? मग काय करणार होता? केला. तर अशी आपली ही थाळी आज रेडी आहे. तर आम्ही जेवून घेतो आता. तर इथे आता आम्ही जेवायला घेतलं आहे. सगळी जेवून आता एकत्र बसून वाढते आता. तर चला आता आम्ही सगळी जेवण वगैरे झालं आमचा कम तुम्हाला भेट. तर आज एक आषाढी एकादशी होती आणि आपल्याला म्हणजे घरात राहून किती सेलिब्रेट करता येईल तेवढं आम्ही केलेले आहे. आणि आजचा दिवस म्हणजे असा आमचा एक म्हणजे छान असा गेलेला आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड गुड नाईट.